हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था जी तुमची PDCC बँक होणार आहे त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। या टॉपिकवर आधारित आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या। सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहेत नवी दिल्ली, मुंबई, नागपूर की हैदराबाद। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे। राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न बघूयात। क्वेश्चन क्रमांक 2, हरित क्रांती भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? 1961, 1965, 1968 की 1970? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओला पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 1965 हरित क्रांतीला सुरुवात झाली आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच काय, नाबार्ड कधी स्थापन झाली? नाबार्डचा इंग्लिशमध्ये फुल फॉर्म खाली कमेंट करा काय आहे। काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण नाबार्डचा फुल फॉर्म बघितला आहे। बघूया किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येतं। तर लक्षात घ्या, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही 1982 स्थापन झाली आहे। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? जल जीवन मिशन, जल शक्ती योजना, जल संरक्षण योजना की स्वच्छ भारत मिशन? तर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही जल जीवन मिशन या नावाने ओळखली जाते। पुढील प्रश्न, भारतातील ग्रामीण जनगणना किती वर्षांनी केली जाते? दर 5 वर्षांनी, दर 3 वर्षांनी, दर 10 वर्षांनी की दरवर्षी? तर याचं राईट आन्सर आहे दर 10 वर्षांनी भारतातील ग्रामीण जनगणना होते। आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुम्हाला डेली करंट अफेअर्सची जर प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स शॉर्ट असं आपण यूट्यूब चॅनल तयार केलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर आपण डेली 2 करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करत असतो। 1 मिनिटामध्ये 4 प्रश्नांचा सराव करतो। दिवसाला 4 दुणे 8 प्रश्न, महिन्याला 240 प्रश्न। बघा, एवढं कमी वेळात जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स शॉर्ट हे जे नवीन यूट्यूब चॅनल आपण तयार केलं आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या, ज्यावर आपण डेली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ म्हणण्यापेक्षा शॉर्ट्स अपलोड करत असतो। तर दिवसातून 1 ते 2 मिनटं जरी दिले बरोबर, तर सर्व त्या ठिकाणी तुमचं रिव्हिजन होऊन जाईल दिवसाचे। तर लगेचच त्या चॅनलला जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। पुढील प्रश्न बघूयात। भारतात पिकवल्या जाणाऱ्या तेलबियांपैकी सर्वाधिक कोणते पीक आहे? ऑप्शन आहेत मोहरी, शेंगदाणा, सूर्यफूल की तीळ? तर सांगा, भारतात जे सर्वात जास्त तेलबिया पिकवल्या जातात त्या कोणत्या आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शेंगदाणा। पुढील प्रश्न बघूयात। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1999, 2001, 1998 की 2000? तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 2000 सुरू झाली आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकांवर लक्ष केंद्रित करते? फळे व भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी, ऊस व कापूस की मसाले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गहू, तांदूळ आणि डाळी। पुढील प्रश्न, निळ्या क्रांतीसाठी प्रामुख्याने कोणती योजना आहे? मत्स्य संपदा योजना, दूध विकास योजना, PM किसान योजना की PMGSY? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मत्स्य संपदा योजना। पुढील प्रश्न, भारतातील पहिला कृषी विद्यापीठ कुठे स्थापन झाला आहे? तर राईट आन्सर आहे पंतनगर या ठिकाणी। पुढील प्रश्न, राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड कुठे आहे? पंतनगर, आनंद गुजरात, अमूल गुजरात की लुधियाना? तर कोठे आहे? तर आनंद गुजरात या ठिकाणी। पुढील प्रश्न, प्रधानमंत्री फसल बीमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 2014, 2016, 2015 की 2017? तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही 2016 सुरू झाली आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? कोकण, विदर्भ, मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्र? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भमध्ये होते। पुढील प्रश्न, राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली?
10वी, 11वी, 12वी की 9वी? सांगा कोणत्या योजनेत सुरू झाली? तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली आहे. पुढील प्रश्न बघूयात. भारतातील कृषी क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे? सुमारे 40%, 50%, 55% की 65%? तर लक्षात घ्या, भारतात कृषी क्षेत्रात सुमारे 55% लोकसंख्या कार्यरत आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता आपण 19,000 प्लस MCQ घेऊन आलो आहोत. प्राईज आहे 499. आपल्याला परचेस करायचं असेल तर आपण 93 56 25 60 37 व्हॉट्सअप करू शकता किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषीविषयक ज्ञान व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यानंतर बँकिंग अवेअरनेस, सहकार यावर प्रश्न, संगणक, अंकगणित, अर्थशास्त्र, मागील परीक्षेत प्रश्नपत्रिका आणि इंग्लिश ग्रामर हे सर्व PDF स्वरूपात भेटेल. जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 व्हॉट्सअप करा किंवा हा कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर तुम्हाला सर्व PDF आणि ऑनलाईन टेस्ट या तुम्हाला भेटून जातील. तर तुम्हाला जर PDF नको आहे, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर आपल्याकडे 249 रुपयामध्ये 250 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. या जेवढ्याही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे एकदा टेस्ट दिली परत एकदा वाटलं टेस्ट द्यायची तर तुम्ही देऊ शकता. टायमर आहे. सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे मटेरियल हेल्पफुल आहे, तर परचेस करा. यामध्ये महाराष्ट्र भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडी 60, माहिती अधिकारच्या 7, संगणक 12, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट अशा पद्धतीने ऑनलाईन टेस्ट आहेत. हे मटेरियल हवं असेल तर व्हॉट्सअप करा. तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक प्रोव्हाइड केलं जाईल आणि ह्या ज्या सर्व टेस्ट तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व ह्या पॅकेजमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही हे पॅकेज आवर्जून परचेस करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन याला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? उमेद, प्रेरणा, विकास की आशा? तर याला विद्यार्थी मित्रांनो उमेद या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न. भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते? पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात की राजस्थान? तर सांगा भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. कॅपिटल लखनौ. पुढील प्रश्न. हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियांचा वापर केला गेला? स्थानिक, उच्च उत्पादकता बियाणे, जैविक की तेलबिया? तर हरित क्रांतीत कोणत्या बियाणांचा वापर केला गेला? राईट आन्सर आहे उच्च उत्पादकता बियाणे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा कोणता? कोल्हापूर, पुणे, सांगली की सोलापूर? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादक जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ए, कोल्हापूर. पुढील प्रश्न. MSP निश्चित करण्याचे काम कोण करते? कृषी मंत्रालय, CACP म्हणजे कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, RBI की राज्य सरकार? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. MSP याचा फुल फॉर्म काय? कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढील प्रश्न बघूयात. PM किसान योजनेत शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली जाते? वर्षातून एकदा 2,000 रुपये, 6,000 वर्षातून 3 हप्त्यात, 5,000 वर्षातून 2 हप्त्यात की 10,000 वर्षातून एकदा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 6,000 वर्षातून 3 हप्त्यात. पुढील प्रश्न. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? 2005, 2002, 2007 की 2000 या वर्षी? तर कोणत्या वर्षी सुरू झाले? तर 2005 मध्ये. पुढील प्रश्न. जास्तीत जास्त डाळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान की उत्तर प्रदेश? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न. कृषी सहकारी कायदा भारतात कधी लागू झाला? 1904, 1911, 1920 की 1935? तर कृषी सहकारी कायदा हा विद्यार्थी मित्रांनो 1904 मध्ये लागू झाला आहे. पुढील प्रश्न. ग्रामीण बँकांचे उद्दिष्ट काय आहे? शहरी भागाला कर्ज, ग्रामीण शेती व व्यवसायांना कर्ज, परदेशी व्यापार की फक्त उद्योगांना मदत? तर ग्रामीण बँकांचं जे उद्दिष्ट आहे ते आहे ग्रामीण शेती व व्यवसायांना कर्ज.
तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर अजून प्रश्न पाहिजे असेल तर ते तुम्ही खाली कमेंट करू शकता. या टॉपिकवर अजून प्रश्न घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खाली जे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा, जेणेकरून चालू घडामोडींचा चांगल्या पद्धतीने तुमचा सराव होऊन जाईल. कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही 9356556037वर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला जो होमवर्क दिला आहे MSPचा फुल फॉर्म काय तो खाली कमेंट करायचा आहे. तसेच व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला देखील आपण जॉईन करू शकता. थँक्यू.